महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत देवी भक्तीचा एक पवित्र, अतिशय आणि जागृत प्रकार आहे. तो कोणता माहीत आहे का आराध्या? हो माहिती आहे. तर तो म्हणजे गोंधळ, देवीचा जागर करणारी लोककला. गोंधळ प्रमुखाने तुळजाभवानी, काळूबाई, यल्लम्मा यासारख्या ग्रामदेवतांच्या समानात सादर केला जातो. टाळ, चिपळ्या आणि ओजस्वी आवाजात गायला जाणारा गोंधळ भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहे. हा गोंधळ केवळ कार्यक्रम नाही, तर देवी भक्तीचे उपस्थितीचा जागर आहे. चला तर मग भक्ती आणि परंपरेचा हा पवित्र स्वर अनुभवण्यासाठी टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया या गोंधळींना. सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंदिन संबळ. फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकवीर आईचा, या आदी मायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजाभवानी आईचा, भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, भोला जगदंबेचा. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. खालू जागर जागर डोंगर माथ्याला, खालू जागर जागर डोंगर माथ्याला. गेला लाठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लाठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत. नाद आला ग जीवाच्या घुंगराला, नाद आला ग जीवाच्या घुंगराला. गेला लाठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लाठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी